Hello. According to your last lecture, you will see the concept about your electrical conductance of solution under your unit electrochemistry. And today we are starting in our third lecture the concept about your Coolidge. Coolidge law of independent Coolidge law of independent migration of iron. आर्टिकलचं नाव जरी स्ट्रॉंग असलं किंवा लेंदी असलं तरी पण याच्यात आयनच्या मायग्रेशनचा आणि त्या सोल्युशनच्या कंडक्टिव्हिटीचा काय कन्सेंट आहे हे आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं आहे अकॉर्डिंग टू द कोलाज कन्सिडरेशन. हा लॉ समजून घेण्यासाठी you'll take the better example which is the salt solution. समजा we'll take salt solution of sodium chloride means that solution containing Na plus and Cl minus ions. One is the cation and one is the anion. आणि जर या सोल्युशन मधून तुम्हाला इलेक्ट्रिसिटी पास करायची असेल किंवा कंडक्ट करायचे असेल किंवा होत असेल तर याच्यामध्ये उपलब्ध असणारा जो कॅटायन आहे दॅट्स आवर सोडियम पर्टिक्युलरली फॉर युअर NaCl and anion is your क्लोराइड आयन. या दोघांचा काय रोल राहतो किंवा त्या दोघांचं त्या सोल्युशन मधलं फॉर कंडक्टिव्हिटी काय ॲटिट्यूड असतं तर त्याच्यासाठी कोलाजनी त्या आयनचं मायग्रेशनशी रिलेटेड एक स्टेटमेंट सांगितलेलं आहे. किंवा तुम्ही टाईप ऑफ कंडक्टन्स बघताना जर करंटचा फ्लो इलेक्ट्रॉनच्या मायग्रेशनने होत असेल तर त्याला आपण इलेक्ट्रॉनिक आणि जर करंटचा फ्लो हा आयनच्या मदतीने होत असेल तर इलेक्ट्रोलायटिक कंडक्टन्स असे टाईप पाहिलेले आहेत. त्या बेसिक नॉलेजच्या आधारावरती याचं स्टेटमेंट आहे. मग या लॉचं नेमकं स्टेटमेंट काय आहे किंवा हा लॉ काय सांगतो तुम्हाला तर त्याचं सिंपल कन्सिडरेशन असं आहे. दिस लॉ states that at infinity dilution solution म्हणजे या सोल्युशनचं डायल्युशन हे इन्फिनिटी मानलेलं आहे. where each ion migrate independently at its co-ion means हा सोडियम हा मायग्रेट होणार आहे कंडक्टन्ससाठी. हा Cl सुद्धा मायग्रेट होणार आहे म्हणजे Na हा Cl बरोबर कोआयन बरोबर मायग्रेट होईल किंवा व्हाईस वर्सा Cl मायनस हा Na बरोबर मायग्रेट होईल. अशा सिच्युएशनला द टोटल मोलार कंडक्टिव्हिटी मध्ये ह्या दोन्ही आयनचं ओन कॉन्ट्रीब्युशन असतं. या दोन्ही आयनचं काय असतं ओन कॉन्ट्रीब्युशन राहतं. शिवाय हे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे कशावरती डिपेंड असतं म्हणण्यापेक्षा ते त्या स्वतःपेक्षा दुसरा जो आयन आहे त्याचं काय नेचर आहे याच्यावरती त्याची डिपेंड राहत नाही. तो स्वतःच सेल्फ ओन कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये कॅरी करत असतो. मग याचा नेमकं ग्रामॅटिकल लँग्वेज मध्ये स्टेटमेंट काय होतं. द लॉ स्टेट्स दॅट ॲट इन्फिनाइट डायल्युशन of each ion
migrate independently to its co-ion and make its own contribution to the total molar conductivity at electrolyte solution, irrespective the nature of other ion with which is associated. That is the perfect statement of our Collatz law of independent migration of ion. आता हे प्रूव्ह कसं करायचं किंवा हे सिद्ध कसं करायचं, तर साधारणपणे त्याच्यासाठी एक तुम्हाला मॅथमॅटिकल टर्मिनॉलॉजी आहे. तर ती मॅथमॅटिकल टर्मिनॉलॉजी काय सांगते, तर ही जी टोटल मोलार कंडक्टिव्हिटी जी आहे ती कॅपिटल लॅम्बडाने इंडिकेट केली जाते. मागे आपण मोलार कंडक्टिव्हिटी स्टडी केलेली आहे, कॅपिटल लॅम्बडा 0. आणि या इक्वेशन पुरतं बोलायचं झालं तर मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ कॅटायन, मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ कॅटायन लक्षात येते का बघा तुमच्या, किंवा ते इंडिकेट करताना इथं पॉझिटिव्ह करा आणि इथं असं 0 ने मांडलं तरी चालेल, प्लस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ आवर निगेटिव्ह आयन. आणि या एक्झाम्पल पुरतं बोलायचं झालं तर तुमचं इथं प्लसची जागा कोण घेईल, तर Na प्लस घेईल आणि निगेटिव्हची जागा कोण घेईल, Cl मायनस. आणि इन जनरली लिहिताना कॅपिटल लॅम्बडा 0, that's our total molar conductivity of electrolyte solution is equal to molar conductivity of cation plus molar conductivity of our anion. मग जर हे प्रॅक्टिकली प्रूव्ह करायचं असेल तुम्हाला, तर हे कसं सिद्ध केलं जातं, तर त्याच्यासाठी एक एक्झाम्पल त्याने दिलेलं आहे. यू विल टेक द एक्झाम्पल. आता एक्झाम्पल देताना त्यांनी 3-4 साल्टची सोल्युशन दिलेली आहेत. यू विल टेक द 4 salt solution, where first one is the KCl, second one is the NaCl, third one is the Ki, and fourth one is the NaI. That's are 4 different salt made its electrolyte solution. आणि इथं प्रत्येकाची त्यांनी मोलार कंडक्टिव्हिटी दिली, टोटल मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ दॅट 4 इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. आता याचं मॅथमॅटिक्स बघितलं किंवा याच्या किमती बघितल्या तुम्ही, तर पोटॅशियम क्लोराईडची टोटल मोलार कंडक्टिव्हिटी ही 149.9 एवढी आहे, 149.9. त्याच्यानंतर जो तुमचा NaCl आहे which carry the 126.5 आहे. थर्ड वन तुम्ही घेतला तर Ki 150.3 आहे. and our last जर घेतला that's our sodium iodide which carry the 126.9. that is the standard values of our molar conductivity of KCl, NaCl, Ki and NaI. आणि जर आपण या 4 मध्ये कंपॅरिझन केलं किंवा लॉचं कन्सिडरेशन मांडलं, तर अकॉर्डिंग टू द लॉ ह्या लॉचा विचार केला, कोलार्स लॉ ऑफ इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ आयनचा जर आपण विचार केला, तर मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ KCl, मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ आवर NaCl, ह्या दोघांच्या कॅल्क्युलेशनचा जर विचार केला किंवा ह्या दोघांमधला आपण फरक काढला मायनस इज इक्वल टू, तर हा जो KCl आहे त्याच्यात मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ K प्लस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ Cl मायनस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ Na प्लस मायनस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ Cl मायनस. याच्यात मॅथमॅटिकल कन्सिडरेशन मध्ये Cl मायनस हे एकमेकाला कॅन्सल होईल. मग रिमेन काय राहिलं, इज इक्वल टू मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ K प्लस मायनस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ आवर
Na प्लस घेतलं आणि या दोघांच्या व्हॅल्यूचं कंपॅरिझन केलं तर इथं तुम्हाला व्हॅल्यू दिलेले आहेत. दॅट्स 149.9 मायनस 126.5 आणि जर ते कॅल्क्युलेशन मांडलं तर 4.9 6 गेले 3 4 मधनं 2 गेले 2 23.4 म्हणजे या दोन सोल्युशन मधली जर मोलार कंडक्टिव्हिटीचं कंपॅरिझन केलं तर दॅट्स व्हॅल्यू इंडिकेट द 23.4. Similarly, you will take the second example for our calculation. Total molar conductivity of our Ki minus total molar conductivity of our Na I is equal to molar conductivity of K plus molar conductivity of I minus molar conductivity of Na plus minus molar conductivity of I minus. परत एकदा हा I मायनस एकमेकाला कॅन्सल होईल आणि जर व्हॅल्यू पुटअप केल्या तर 150.3 मायनस 126.9 आणि जर हे कॅल्क्युलेशन केलं तर 13 तनं 9 गेले 4 हातच्याला 1 10 तनं 7 गेले 3 हातच्याला 1 5 मधनं 3 गेले 2. Again we show the same value and that value indicate where each ion which made its own contribution for the total molar conductivity of an electrolyte irrespective to the nature of our other co-ion. That is the phenomena about your Coulomb law of independent migration of the ion. हे आपण प्रॅक्टिकली प्रूव्ह केलं किंवा जो काही डाटा मॅथमॅटिकल तुमच्या समोर उपलब्ध आहे त्याच्यावरून आपण कॅल्क्युलेशन केलं. मग हा लॉ स्टडी केल्यानंतर या लॉचं एक ऍप्लिकेशन आहे तुमच्या स्टडीला. व्हाय यू स्टडी दॅट लॉ, किंवा हा लॉ स्टडी केल्यानंतर तुम्ही याचा वापर कुठं करू शकता. तर त्याच्यासाठी एक सिंपल ऍप्लिकेशन आहे. नेक्स्ट वन, दॅट्स अवर ऍप्लिकेशन of Coulomb law. आता ऍप्लिकेशन मध्ये काय आहे तर तुम्हाला एखाद्या विशिष्ट डाट्यावरून किंवा मोलार कंडक्टिव्हिटीवरून किंवा टोटल मोलार कंडक्टिव्हिटीवरून एखाद्या इलेक्ट्रोलाइट सोल्युशनची आपण मोलार कंडक्टिव्हिटी शोधून काढू शकतो. आता टेंटेटिव्हली ती कॅल्क्युलेट कशी करायची तर एक्झाम्पल आपल्यासाठी दिलंय. फॉर CH3COOH that's our acetic acid. मग या ऍसिटिक ऍसिडची जर मोलार कंडक्टिव्हिटी काढायची असेल तुम्हाला तर तुम्हाला किंवा फॉर द मोलार कंडक्टिव्हिटी आपण ऑफ म्हणू CH3COOH. त्यांनी याच्यासाठी डाटा देताना काय दिलंय, यू विल टेक द एक्झाम्पल HCl, अनदर वन इज द CH3COONA. याच्यात हे ऍसिड आहे आणि CH3COONA हा तुमचा साल्ट आहे आणि अजून एक त्याच्या बरोबर साल्ट दिलाय, दॅट्स अवर NaCl. या बेसवरून तुम्हाला या ऍसिटिक ऍसिडची टोटल मोलार कंडक्टिव्हिटी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. मग हे कॅल्क्युलेशन कसं करायचं तर आपण थेरॉटिकली पाहणार आहोत. ज्यावेळेस न्यूमेरिकल येतील त्याच्या किमती भरल्या जातील. तर या एक्झाम्पलचं जर अनालिसिस केलं तर मॅथमॅटिकल डाटा असा सांगतो, टोटल मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ ऍसिटिक ऍसिड CH3COOH
H इज इक्वल टू, हे कशी कॅल्क्युलेट करायची, तर साधारणपणे याच्यावरती असं मॅथमॅटिकल ऍप्लिकेशन लावणार आपण मोलार कंडक्टिव्हिटीचं, की ज्याच्यामध्ये टोटल मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ HCl, total molar conductivity of CH3COO Na and total molar conductivity of our NaCl, आणि याच्यामध्ये मॅथमॅटिकल ऍप्लिकेशन आपण युटिलाइज करणार आहोत जेणेकरून आपण तुमच्या टार्गेटकडे तुम्हाला जाता येईल. साधारणपणे याच्यामध्ये पॉझिटिव्ह साईन आणि याच्यात निगेटिव्ह साईन टाकलं की आपण पुढे जाऊन बघूयात. एक पहिलं ऑप्शन वापरूया की ह्या पहिल्या दोघांची बेरीज आणि त्याच्यातून आपण NaCl ची टोटल मोलार कंडक्टिव्हिटी मायनस करायची. मग मगाच्या फॉर्म्युल्याप्रमाणे याचं जर सिम्प्लिफिकेशन केलं तर मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ H प्लस प्लस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ Cl मायनस प्लस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ CH3COO minus plus molar conductivity of Na plus minus molar conductivity of Na plus minus molar conductivity of Cl minus. आता जरा थोडंसं तुम्ही याचं जर एनालिसिस केलं तर याच्यामध्ये Cl मायनस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ Cl मायनस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ Cl मायनस एकमेकाला कॅन्सल होईल. सिमिलरली याच्यामध्ये Na प्लस आणि Na प्लस हे सुद्धा एकमेकाला कॅन्सल होतील आणि फायनली जर आपण याची बेरीज करायला गेलो तर त्याचं असं येईल मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ H प्लस आयन प्लस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ CH3COO minus is equal to मोलार कंडक्टिव्हिटी. आता तुम्हाला टोटल घ्यावी लागेल. आता काय करावं लागेल, टोटल घ्यावी लागेल. मीन्स टोटल मोलार कंडक्टिव्हिटी इज CH3COOH. In this way you applicable our Collard's law for the calculation of its total molar conductivity. Then we see the next article related to the conductivity, particularly molar conductivity. That's our conductivity and degree of dissociation of weak electrolyte. आता या आर्टिकलला अनुसरून तुम्ही इलेक्ट्रोलाइटचे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट, नॉन इलेक्ट्रोलाइट हे पाठीमागच्या तासाला आपण स्टडी केलेलं आहे आफ्टर द इंट्रोडक्शन. तर नेमकं तुम्हाला काय स्टडी करायचंय, तर कंडक्टिव्हिटी अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन हे वीक इलेक्ट्रोलाइटला मॅथमॅटिकली कशी कॅल्क्युलेट केले जातात. तर आताच आपण एक डेरिव्हेशन बघितलेलं किंवा थेरॉटिकल मायना बघितलेला, ऍसिटिक ऍसिड नावाचा एक वीक इलेक्ट्रोलाइट घेतलेला आणि आपण त्याच्यासाठी टोटल मोलार कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट केलेली. दॅट्स मोलार कंडक्टिव्हिटी, डिग्री ऑफ डिसोसिएशन which are technically denoted as alpha is equal to capital lambda divided by capital lambda 0, where capital lambda both are molar conductivity, but just the capital lambda is called as the molar conductivity of given concentration C, and capital lambda 0 the molar conductivity at the zero concentration. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन 0 असताना मोलार कंडक्टिव्हिटी कशी मांडली जाते, कॅपिटल लॅम्बडा 0. सिमिलरली जर तुम्ही डिग्री ऑफ डिसोसिएशन कडे जाणार असाल तर त्याला अटॅच हा डिसोसिएशन कॉन्स्टंट येतो, अँड दॅट डिसोसिएशन कॉन्स्टंट K which are denoted by alpha square C divided by 1 minus alpha.
where alpha is the degree of dissociation, K is dissociation constant, C is concentration, which are mathematically related by that equation. Put the value of alpha in given equation. Put the value of alpha की जी तुम्हाला किंमत समोर दिलेली आहे. K is equal to capital lambda divided by lambda 0 square into C divided by 1 minus again capital lambda divided by lambda 0. मग हे सिम्प्लिफाय करायचं. हे इक्वेशन तुम्हाला काय करावं लागेल, सिम्प्लिफाय करून घ्यावं लागेल. मग सिम्प्लिफिकेशन करताना कसं सिम्प्लिफाय करणार किंवा कसं सॉल्व करणार हे, K is equal to here capital lambda square divided by capital lambda 0 square into C. रेषेच्या वरतीचं हे सिम्प्लिफिकेशन आपण करून घेतलं. आता थोडस पुढे गेल्यानंतर ही जी बेसची टर्म आहे ही वरती जाऊन काय होईल, उलटून गुणिले होईल. वरती जाऊन काय होणार आहे, ती उलटून गुणिले होईल. मग काय राहील ते 1 मायनस कॅपिटल लॅम्बडा डिवायडेड बाय लॅम्बडा 0. ही सिंपल टर्म कुठं जाणार आहे, वरती जाणार आहे. तत्पूर्वी ही टर्म याला मल्टिप्लाइड होईल, मीन्स लॅम्बडा 0 मायनस लॅम्बडा डिवायडेड बाय लॅम्बडा 0. जर आपण छेद समान करून घेतला तरचा तो क्वेश्चन मार्क येईल. आणि मग याचं जे काय सिम्प्लिफिकेशन आहे ते कसं राहील, लॅम्बडा 0 जे बॉटमला असेल ते, आणि जे वरती उलटून गेलं ते लॅम्बडा 0 मायनस लॅम्बडा, मीन्स वर कॅपिटल लॅम्बडा असं कन्सिडरेशन येईल. मग याचं मॅथमॅटिकल व्ह्यू आपण बघितला तर हा लॅम्बडा 0 1 इथला एकाला कॅन्सल होईल, इथल्या एकाला कॅन्सल होईल. आणि फायनली कसं राहील, K इज इक्वल टू कॅपिटल लॅम्बडा स्क्वेअर इंटू C. आणि बेसला काय राहील तर लॅम्बडा कॅपिटल लॅम्बडा 0 इन ब्रॅकेट लॅम्बडा 0 मायनस कॅपिटल लॅम्बडा 0 मायनस कॅपिटल लॅम्बडा. That is the mathematical relation related to our conductivity and degree of dissociation of weak electrolyte of particular example. समजा तुम्ही ऍसिटिक ऍसिड घेतलं किंवा आणखी एखादा कोणता वीक इलेक्ट्रोलाइट घेतला तर ते एकमेकाशी मॅथमॅटिकली या पद्धतीने रिलेट असतात.